वसमत शहरामध्ये साईनगर भागामध्ये भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी वसमत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार कन्हैया बायती, प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेवकाचे पदाचे उमेदवार राजकुमार दादा इंगळे, धनंजय गोरे तसेच सईद इम्रान अली निवडून आलेले सर्वच उमेदवार या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 15 साईनगर, पाटीलनगर, लक्ष्मीनगर, विष्णुनगर, चेन्नई कॉलनी, इरिगेशन। सर, आम्ही प्रचाराची सुरुवात याच प्रभागातून केली आणि 6.25 तास पहिल्या दिवशी आपण रुपेश प्रचार केला। किती वेळ? सकाळी 8 वाजता आणि आमच्या भोसले साहेबांनी जीव घातलं म्हणून जमलं नाही तर आम्हाला चक्कर येऊन पडायचे पण या वार्डातल्या लोकांची एक खासियत आहे, ते प्रचार करायला होतात, मतदान करतात आणि जीव घालतात, त्याच्यामुळे इथेच एकदा टाळ्या वाजवतात। आज आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये बघितलं असेल, विधानसभेची निवडणूक लढविली, कोणती निवडणूक असो अत्यंत प्रेम देणारी ही सगळी आपल्या वार्डातली जनता आहे। विधानसभेच्या वेळेस सुद्धा 15 वार्ड होते, पण एकाच प्रभागामध्ये भोसले साहेब तुम्ही लीड द्यायचं काम केले, ते प्रभाग क्रमांक 15 मधून केलंय, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण प्रचंड मताधिक्यानं सौभाग्यवती सुनीता मनमोहन बाहेती तसेच आमचे दोन्ही नगरसेवक धनुभाऊ आणि राजकुमार दादा इंगळे यांचे एक स्लोगन होतं या निवडणुकीमध्ये, जिंतूरकर साहेब आम्ही एक ठेवलं होतं स्लोगन की आपली किस्मत आपना बसमत, चमकेगी किस्मत चमकेगा बसमत। तुम्ही जगात बघा, वार्ड क्रमांक 15 एवढं कुठं चमकणारं डॉक्टर साहेब आपण निधी तिथे टाकलेला आहे। प्रत्येक गल्लीमध्ये देसाई साहेब ज्यांचे 20-20, 25-25 वर्षापूर्वीचे प्रश्न होते ते प्रश्न मिटवायचं काम असो, आमच्या मनोज चव्हाण दादांनी इकडे विभागातील कामं सांगितले, प्रमोद बोकरेनं सांगितलेले, पप्पू देसाईनं सांगितले असतील, जे काही काम आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण मागच्या काळामध्ये केलेला आहे। पण हे करून सुद्धा फक्त रस्ते, नाल्या, बाकीच्याच गोष्टी म्हणजे विकास नसते, पण या विभागात सुद्धा आपण 50 फुटाचा रस्ता असेल ते मागच्या काळात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे काही ज्या बेसिक गरजा आहेत त्यामध्ये आता धोरण सरांनी सांगितलं की स्वच्छतेच्या बाबतीत आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सर आता नगर वसमत शहराच्या बाबतीमध्ये बघायचं काम नाही, आमच्या नगराध्यक्षापासून ते नगरसेवक सकाळी 7लाच कामाला लागेल। या विभागातील स्वच्छतेचा प्रश्न असेल, या विभागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, या विभागामध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण काय काय करता येईल, जेवढे ओपन स्पेस आहे तिथं आपल्याला डेव्हलपमेंटच्या प्लॅनच्या बाबतीमध्ये नानांनी पार्क असेल, लहान मुलांना खेळण्यासाठी असेल, बाकी सगळ्यांसाठी विरंगुळ्याचं काम असेल, ते सगळं काम करण्याचा प्रयत्न या नगरसेवकांच्या आणि अध्यक्षाच्या माध्यमातून होणार आहे। मी पुढच्या काळामध्ये यांना विकास निधीच्या बाबतीमध्ये असेल, इथं संपर्काच्या बाबतीमध्ये असतील, या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या माध्यमातून या वसमत शहराचा चेहरा मोहरा पळटण्याचं काम आता निश्चित तुम्हाला आम्हाला करायचंय। कारण निवडणुका येत असतात, जात असतात, निवडणुकीच्या पुरतं राजकारण ठीक आहे, पण निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक माणूस आपला आहे, या पद्धतीने आपल्याला काम करावं लागत असते। आज आपण बघितलं असं की मागच्या काळामध्ये काही मंडळीला सवय लागली होती, या विभागात नाही आपल्या 15 प्रभागात वेगळं स्लोगन होतं आणि आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक वेगळं स्लोगन होतं की गोड बोलणाऱ्याचे दिवस झाले जातात आणि काम करणाऱ्याचे दिवस आले। तसं आता आमचे गुरुभाऊ राजकुमार इंगळे साहेब हे सगळेजण निश्चित काम करतील। आमच्या सोबत काम करत असताना आमच्या भास्कर दादा असतील, बाकीच्या काही मंडळीला थोडंफार यश कमी भेटलं असेल, पण तुम्हाला सुद्धा त्या दर्जाचा नगरसेवकाचा मान राहील, हा सुद्धा आम्ही तुम्हाला त्या माध्यमातून शोध देतो। प्रभाग क्रमांक 15 मध्ये जेवढे काही प्रभाग येतील तिथल्या विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही, कारण तुम्हीच कुठे कमी पडत नाही, त्यामुळे आम्हाला काही कमी पडायचं काम राहणार नाही, एकदा या निमित्ताने सांगतो। आज या विकास कामाचं लोकार्पण झालं, भूमिपूजन झालं, असं सुद्धा जाहीर करतो। पुढच्या काळामध्ये या वार्डामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे आम्ही सगळ्या ठिकाणी हजर आहोत। असंच या ठिकाणी पुन्हा एकदा शब्द देतो, फक्त विकास कामाच्या बाबतीमध्ये नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे प्रत्येक सुखादुखामध्ये मिसळण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करतो, हा शब्द देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।